मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूरहून मुंबईला परत असताना थेट राजभवन गाठून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झालेली आहे। त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अभिनंदन केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूरवरून थेट मुंबईला परतताच राजभवन गाठलं आणि राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतलेली आहे। नुकतंच सी.पी. राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून भाजपकडनं एनडीएकडनं घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून सी.पी. राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलेलं होतं आणि आता देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली आहे आणि त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा आज भाजपकडनं करण्यात आलेली आहे। ते एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतली।